जलसंपदा विभाग भरती 2023 पदवीधर विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी आलेली आहे. कारण की दप्तर कारकून असेल, कालवा निरीक्षक असेल आणि मोजणीदार असेल, तर या तिघांसाठी एकाच वेळी आपण अप्लाय करू शकत आहात. मग याची आपल्याला तयारी करायची आणि ही परीक्षा TCS घेत आहे. तर एक्झॅक्ट TCS पॅटर्न नुसार जर मला तयारी करायची असेल तर मी कोणती संदर्भ साहित्य वापरले पाहिजे, कोणती बुकलिस्ट वापरले पाहिजे आणि याचा अभ्यासक्रम थोडासा तलाठीपेक्षा थोडा वेगळा आहे. म्हणून आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये देखील बदल करावा लागणार आहे. मग कोणती पुस्तकं वाचायची, स्टेट बोर्ड कोणते वाचायचे, नवे वाचायचे, जुने वाचायचे, बुक मार्केटमधून कोणतं वाचायचं, याच्या संबंधीची सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बुकलिस्ट विषयीची अत्यंत इनडेप्थ माहिती मिळणार आहे. म्हणून तुम्ही आजच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील या चॅनलची लिंक तुम्ही नक्की शेअर करा. चला तर आपण एक्झॅक्ट TCS पॅटर्न नुसार बुक लिस्ट बघणार आहोत आणि ही बुक लिस्ट जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने फॉलो केली तर नक्कीच तुम्ही या तिघे पदांपैकी एक तरी पद तुम्हाला भेटणारच आहे. कारण की या तिघांसाठी जे आहे प्रेफरन्स आहे, या तिघांपैकी तुम्हाला एकच भेटू शकतं. चला, सरळ सेवा भरती सर्व पदांसाठी आपली बॅच आहे ऑनलाईन TCS पॅटर्न नुसार. तिला एनरोल करण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे आपलं ऍप आहे ते डाउनलोड करा. तसेच हा आपला नंबर आहे, याला देखील कॉल करून माहिती घेऊ शकतात. आणि बुक लिस्ट आहे, पण सध्या मार्केटमध्ये माहिती आहे आपण फॉर्म भरूनच आपले इतके पैसे चाललेत की बुक्स घ्यायला देखील कधी कधी पैसे उरत नाही. पण फक्त 1 रुपयात तुम्हाला TCS चे आधीचे जे काही प्रश्नपत्रिका झालेले आहेत त्यांचं विषयनिहाय आहे, घटकनिहाय विश्लेषण मिळणार आहे फक्त शगुनच्या 1 रुपयात, ते पण. तर याच्यासाठी तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि इथून तुम्ही हे पुस्तक विदिन ऍप डाउनलोड करून तुम्ही हे बघू शकतात, वाचू शकतात. आलं लक्षात? चला सिलेबस बघूया. सिलेबस काल आलेला आहे, कालचा व्हिडिओ पण झालेला आहे सिलेबसचा. मग आपण एक्झॅक्ट एक्झाम पॅटर्न बघूया. बघा, आपला जो निकाल लागणार आहे ना, आपलं जे मेरिट लागणार आहे ते 200 गुणांवर लागणार आहे. लक्षात घ्या, 200 गुणांवर. कुठेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे. पूर्ण तलाठी सारखंच आपल्याला बघायला भेटेल. मराठीचे 25, इंग्रजीचे 25, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक 25 आणि गुण किती असतील? 50 50 50 50. मराठी आणि इंग्रजीचा दर्जा हा 12वी लेवलचा असणार आहे, पण सामान्य ज्ञान बौद्धिकचा पदवी, म्हणजे थोडेसे चांगले हायर लेवलचे प्रश्न बघायला मिळतील. तसेच सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे प्रश्न मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत बघायला मिळतील. शक्यतो काय असतं, सुरुवातीला TCS आपल्याकडनं डिफॉल्ट लँग्वेज घेतो, त्याच्यामध्ये सर्व प्रश्न येतात. पण तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर क्वेश्चनची लँग्वेज चेंज करू शकतात. पण हे ऑप्शन मराठी आणि इंग्रजीला येणार नाही. वेळ 2 तास भेटेल, चांगला वेळ आहे. 2 तासात तुमचे चांगले प्रश्न सॉल्व्ह होतात आणि प्रश्न हे MCQ टाईप मध्ये असतील आणि 4च ऑप्शन असतात. TCS ला 4 असतात, IBPS ला 5 असतात. चला आता आपण एक एक सेक्शन घेऊया, काय अभ्यासक्रम आहे आणि त्या अभ्यासक्रमची साजेस असणारं पुस्तक कोणतं ते आपण जाणून घेऊया. 4 विषय. मराठीमध्ये त्यांनी काय सांगितलेले? शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी आणि व्याकरण, उतार्यावरील प्रश्न. यावेळी उतारा देखील दिलेला आहे. मग उतार्यावर 3 ते 5 अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतील. लक्षात घ्या, आता काय करतं TCS, उतार्यामधीलच प्रश्नांवर म्हणी वाक्यप्रचार विचारून टाकतं, इथंच तुमचे समानार्थी विचारून टाकतं, इथंच विरुद्धार्थी विचारून टाकतं, कधी कधी उतार्याच्या प्रश्नांमध्ये. म्हणजे उतार्याच्या प्रश्नांमध्ये देखील शब्दसंग्रह किंवा व्याकरण वगैरे आपल्याला बघायला मिळतं. आलं लक्षात तुम्हाला? याच्यासाठी जर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही मोरा वाळंबे यांचं जे पुस्तक आहे यांचं पुस्तक केलं पाहिजे रेफर. त्यांची 2 पुस्तक आहेत, एकात आहे व्याकरण आणि दुसऱ्यात आहे शब्दसंग्रह. अशी 2 पुस्तक आहेत. त्याच्यासोबत जर हे नसेल पण तुमच्याकडे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असेल तरी चालून जाणार आहे बरं का. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक देखील तुम्हाला चालून जाणार आहे. मराठीसाठी तुम्ही कोणतेही पुस्तक घ्या पण त्याचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने करा. लक्षात घ्या, मराठी हा समजून घेण्याचा विषय आहे. अल्टिमेटली सर्व पुस्तकात ती सारखीच माहिती असते आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर भर द्या जास्तीत जास्त. कारण की तुम्ही वाचता किती, अभ्यासता किती, याच्यापेक्षा तुम्हाला येतं किती हे टेस्ट करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मराठीच्या टेस्ट द्याव्या लागतील. आणि तुम्ही एक्झॅक्ट जर TCS आहे ना, TCS ने ज्या परीक्षा घेतलेल्या तर त्यांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत, त्यांचं देखील मी तुम्हाला पुस्तक सांगणार आहे नंतर. इंग्रजीचं बघा, वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम, फ्रेजेस, कॉम्प्रेशन सेम आहे. याच्यासाठी तुम्ही काय करू शकतात, बाळासाहेब शिंदे सरांचं देखील पुस्तक आहे ते घेऊ शकतात. इंग्रजीमध्ये बक्षी वगैरे आहेत, पाल अँड सुरी आहेत. म्हणजे इंग्रजीवाले इंग्रजीमध्ये घेऊ शकतात, ज्यांना मराठीमध्ये हे घेऊ शकतात किंवा अन्य कोणतेही तुम्हाला वाटत असेल पुस्तक इंग्रजीचं घेऊ शकतात. इंग्रजीच्या शक्यतो आहे ना तुमचा एक क्लास झालेलाच पाहिजे, कारण की इंग्रजी थोडं लवकर समजत नाही ऍज कम्पेअर टू मराठी. मराठी थोडंसं वाचल्यावर समजून जातं, पण तीच गोष्ट इंग्रजीला होत नाही. मग याच्यासाठी जर तुम्ही घरूनच तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच पुस्तकासोबत तुम्ही मागचे जे काही प्रश्नपत्रिका झाले ते सॉल्व्ह करा. किंवा याआधी तुम्ही जर कुठे क्लास केला असेल, म्हणजे कसं शाळेत वगैरे असतो बघा आपण क्लास करतो 10वीला असताना 12वीला असताना, तर त्या काही नोट्स असतील ना, कारण की ते तुम्हाला लगेच आठवून
ते आता TCS पॅटर्न नुसार नसणार आहे, पण कन्सेप्ट तर सारखी असणार आहे. तर त्या नोट्स तुमच्या या आधी काही क्लास वगैरे झाले असेल तर त्याच्या नोट्स तुम्ही सांभाळून त्याच्यामधून अभ्यास करा आणि हे जे TCS चे प्रश्न असतील ते सॉल्व्ह करा. मराठी इंग्रजीचं झालं. मेन जो प्रॉब्लेम आहे ना तो याचा आहे, इतका मोठा सिलेबस दिलेला आहे आणि इतका अभ्यासाला वेळ लागू शकतो आणि परीक्षा मात्र 1-2 महिन्यात लगेच होऊ शकते मित्रांनो. म्हणून तुम्ही तयारीत राहा. मी आता एक एक विषय घेतो आणि एक एक विषयासाठी काय काय वाचायचं, मिनिमम रिसोर्सेस मध्ये तुमचं मॅक्सिमम स्टडी झाला पाहिजे याची आपण काळजी घेतली. नाहीतर रिसोर्सेस द्यायला मी तुम्हाला ते पूर्ण ऑक्सफर्ड डिक्शनरी सारखं पुस्तक पण देऊ शकतो एक एक विषयाला, पण आपल्याला तेवढा वेळ नाही ना. 1 वर्ष आपल्याकडे 2 महिने आहेत, त्या 2 महिन्यामध्ये मिनिमम रिडिंग मध्ये आपल्याला मॅक्सिमम आउटपुट भेटलं पाहिजे. आलं लक्षात? चला, सगळ्यात आधी इतिहासाचा सिलेबस दिलेला आहे त्यांनी. भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख घटनांसह. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? भारताचा इतिहास. मग भारताचा इतिहास काय करा, 8वीचं स्टेट बोर्ड वाचा. 8वीचं नवीन पण आहे आणि जुनं सारखंच आहे. 8वीचं ही स्टेट बोर्ड वाचा. याच्यामध्ये भारताचं सर्व दिलेलं आहे, भारताचा सर्व इतिहास दिलेला आहे शॉर्ट मध्ये. आणि महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा असेल तर 11वीचं जुनं स्टेट बोर्ड वाचा. 11वी जुनं स्टेट बोर्ड. म्हणजे मी ही दोघांची चित्र घेतलेली, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे असं आहे, हे असं दिसतं. आणि लक्षात घ्या, आत्ताची नगर परिषदेची परीक्षा झाली ना, त्याच्यामध्ये याच्यातले प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिकचे सर्व प्रश्न याच पुस्तकातून आले. इतिहासाचे सर्वच्या सर्व प्रश्न याच होते. याच्या बाहेरचा एकही प्रश्न होता नगर परिषदेमध्ये. आणि हे सरकार मान्य पुस्तक आहेत ना, आणि TCS देखील याच्यातूनच प्रश्न विचारणार आहे, म्हणून हेच डायरेक्ट पुस्तक करा. तसेच जर तुम्हाला काही मार्केटमधले तुमच्याकडे याआधी पुस्तक असतील, फॉर एक्झाम्पल समाधान महाजन सरांचं असेल, गाठाळ सरांचं असेल आणि कोणतंही असेल, रंजन कोळंबे सर असतील, कोणतंही तुमच्याकडे इतिहासाचं पुस्तक असेल ते देखील करू शकतात. पण तुम्हाला जर कमी वेळेत करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे इतिहासाचे हे 2च पुस्तकं तुम्ही इथं रेफर केली पाहिजे. पुढचा येतो भूगोल हा विषय येतो. लक्षात घ्या, भूगोलामध्ये भारत, महाराष्ट्र, जागतिक तिन्ही भूगोल दिलेले आहेत. भौतिक, सामाजिक, आर्थिक सर्व भूगोल दिले. याच्यासाठी सौदी सर एकदम बेस्ट आहेत. सौदी सर एकदम बेस्ट आहेत. तसेच तुम्हाला रंगीत वगैरे पुस्तक पाहिजे असेल तर दीपस्तंभ प्रकाशनाचं देखील पुस्तक येतं, ते तुम्ही रेफर करू शकता. तसेच 10वीचं जुनं पुस्तक येतं एक, 10वीचं जुनं पुस्तक आहे याचं, आणि 9वीचं जुनं पुस्तक आहे महाराष्ट्राचं भूगोलाचं, ते वाचू शकतात. त्यांच्याकडे स्टेट बोर्ड असतील ना जुने, त्यांनी 10वीचं जुनं स्टेट बोर्ड किंवा 9वीचं जुनं स्टेट बोर्ड त्याच्यातून अभ्यास करा, तुमचा चांगला कव्हर होऊन जाईल. पुढचा आहे पॉलिटीचा विषय दिलेला आहे. पॉलिटीला तुम्हाला माहिती आहे वन अँड ओनली M लक्ष्मीकांत आहे. तसेच याच्यामधील काही घटक आहेत ना तर ते 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्ड मधून देखील कव्हर होतील, ते देखील वाचू शकतात. पण एक लक्ष्मीकांत मधून तुमचं मोस्ट ऑफ द सिलेबस कव्हर होऊन जाईल. पुढचा हा जो सिलेबस आहे ना, आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास ध्येय, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, हा आहे ना आपले जे किरण देसले सर आहेत यांचा जो पुस्तक येतो ना त्याचा दुसरा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. किंवा तुम्ही जर इकॉनॉमी वाचणार ना त्याच्यामध्ये देखील कव्हर होऊन जाईल, म्हणून काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. आता मी जे बोलतोय ना तर ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा डायरेक्टली. विज्ञानामध्ये काय करा, 7वी, 8वी, 9वी, 10वीची स्टेट बोर्ड वाचा फक्त, बाकी काही कुठलंच पुस्तक वाचू नका. स्टेट बोर्डची पुस्तक वाचा तरी तुमचं कव्हर होऊन जाईल. आणि इथं विज्ञान दिलेलं बरं का, विज्ञान आहे, कारण की खूप साऱ्या सरसेवेमध्ये विज्ञान दिसतच नाही. नगर परिषदेला दिसलं नाही, नव्हतंच ते सिलेबसमध्ये, बट तरी पण कधी कधी येतं कधी नाही येत, पण इथं स्पष्ट म्हटलेलं तर येतीलच प्रश्न. पर्यावरणीय परिस्थिती की जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास आणि पर्यावरण, याच्यासाठी देखील 11वी आणि 12वीची पर्यावरणाची पुस्तके वाचा. किंवा तुषार घोरपडे सरांचं पुस्तक येतं ते देखील करू शकतात तुम्ही, ते देखील करू शकतात. पण 11वी 12वीच्या स्टेट बोर्ड मधून जास्त प्रश्न येण्याची संभाव्यता वाढून जाते. पुढचा आहे भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थव्यवस्था, वृद्धी आणि विकास. लक्षात घ्या, याच्यासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट असू शकतं. आणि जर तुमच्याकडे किरण देसले असतील तरी चालून जाईल, किरण देसले सरांचं पुस्तक देखील चालून जाईल. 11वी 12वीचे पुस्तक देखील करू शकतात, पण तुम्हाला टॉपिक समजले पाहिजे नेमके कुठल्या टॉपिकतून घ्यायचंय. पुढे आहे कृषी आणि ग्रामीण विकास. कृषी हा जो घटक आहे ना, जे भूगोलाचं पुस्तक घेणार त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातं. आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा, विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान बदल इत्यादी स्थानिक बाबी, या मी तुम्हाला लगेच सांगतो. आता पुढे चला बघा, ग्रामीण विकास हा टॉपिक बघा, हा कुठं दिलेला आहे तर याच्यात दिलेले भारतातील ग्रामीण विकास. हा 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे, 11वीचं इकॉनॉमीचं जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यामधलं 5 नंबरचं चॅप्टर आहे बघा, हे 5 नंबरचं चॅप्टर आहे. भारतातील ग्रामीण विकास हे तिथून करायचंय. लोकसंख्या हा इथून करायचा आहे. बेरोजगारी, दारिद्र्य, 1900 पासूनचे आर्थिक नियोजन हे सर्व करायचं महाराष्ट्राचे. फक्त हे पहिले 3 चॅप्टर नाही करायचे, कारण की ते मायक्रो इकॉनॉमिकचा पार्ट आहे आणि हे मॅक्रो इकॉनॉमिकचा पार्ट आहे. आलं का तुम्हाला लक्षात? हेच थोडंसं तुम्हाला अनालिसिस जमलं पाहिजे की कोणतं वाचायचं आणि कोणतं नाही वाचायचं, नाही तर पुरं पुस्तक वाचून काही फायदा नाही. पुढे लक्षात घ्या, चालू घडामोडी देखील दिलेल्या आहेत. मग राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, महाराष्ट्र सहित याच्यासाठी परिक्रमा वाचा, प्लस लोकराज्य करू शकतात.
तसेच मंथली मासिके जे येतात कोणतेही एक मासिक घ्या त्याच्यामधून होऊन जाईल. तसेच आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनलवर आपली एक सिरीज आहे महासंग्राम सागर करे सरांची, त्याला तुम्ही नक्कीच फॉलो करा. महाराष्ट्रातील चालू घडामोडीचा सर्वात मोठा महासंग्राम आहे आणि याचे आधीचे देखील खूप सारे प्रश्न परीक्षेत जसेच्या तसे झळकलेले आहेत. म्हणून तुम्ही ही सिरीज बघा, याच्यामध्ये जे काही व्हिडिओ असतील ते बघत चला, ज्याच्या माध्यमातून तुम्ही चालू घडामोडीशी अपडेट राहाल नेहमी. पुढचं आहे ना, शेवटचं आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान आणि स्थानिक बाबी. हे कोणाला विचारलं जाईल? आता इथं आपल्याला परिमंडळानुसार भरायचे. मी जर समजा अमरावतीचा परिमंडळाचा बघितला तर मला अमरावतीचे जे काही जिल्हे समाविष्ट होतात त्याच्याविषयी प्रश्न येतील. हे जर मी नाशिकचा भरला तर नाशिकच्या जिल्ह्यांविषयी. मग ही माहिती कुठं भेटेल? काही पुस्तक आहे का? पुस्तक नाही, एक जुगाड आयडिया आहे, मी तुम्हाला सांगतो. ती माझ्या लगेच लक्षात आली वाचल्या कारण की मी वेबसाईट वगैरे बघत असतो. काय करायचं, कुठल्याही जेडपीच्या वेबसाईटवर जायचं. म्हणजे मी इथं सर्च केलं जेडपी नाशिक, त्याच्या वेबसाईटवर गेलं, फक्त नाशिक जिल्ह्यावर मी क्लिक केलं. बघा नाशिक जिल्ह्याविषयी, बघा जिल्ह्याचा इतिहास इथं काय म्हटलेले, विविध जिल्ह्यांचा इतिहास. बघा इतिहास आला, लगेच त्याची स्थान व नैसर्गिक वैशिष्ट्ये, बघा स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये, बघा तसा सिलेबस. क्षेत्र, भौगोलिक वैशिष्ट्ये आलं का? भौगोलिक वैशिष्ट्ये, हवामान, बघा हवामान टॉपिक आला का? इथं पाऊस, मातीचा प्रकार, लोकसंख्या, अनुसूचित जाती, साक्षरता, जलसिंचन, ओलिताचे क्षेत्र, सगळं आलं का नाही? नाशिकवाल्यांनी काय करायचं, नाशिक जेडपीच्या वेबसाईटवर जाऊन हे वाचून घ्यायचं, तुमचे प्रश्न सॉल्व्ह झाले. आलं लक्षात? कुठलंच पुस्तक घ्यायचं गरज नाही याच्यासाठी. हे इथून हा जुगाड लावायचा. काय करायचं, जेडपीच्या वेबसाईटवर जायचं, कोणत्याही जेडपीच्या वेबसाईटवर जायचं. समजा अमरावती ना, अमरावती जेडपीवर जायचं, अबाउट अमरावती, पण लगेच नाशिक जिल्ह्याविषयी अशी माहिती आली ना, तशीच अमरावती जिल्ह्याविषयी वेबसाईटवरून ती माहिती वाचून घ्यायची, बास झालं. आता मी एक काम करतो, वाटल्यास मी काय करतो, नाशिकचे ना हे सर्व यांची पीडीएफ बनवतो आणि ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील शेअर करतो. तसेच याच्यावर आपण काही सेशन घेता येईल का ते देखील बघणार आहोत. म्हणून तुम्ही ज्या परिमंडळात फॉर्म भरला असेल तर ते आम्हाला नक्की कळवा, तुम्ही कोणत्या परिमंडळात फॉर्म भरलाय. ज्या परिमंडळात सगळ्यात जास्त अर्ज आले असेल त्याला थोडं प्रेफरन्स देऊन आपण त्या जिल्ह्याविषयीची माहिती जी आहे ना ही आपल्या चॅनलवर नक्की प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की झेडपीच्या वेबसाईटवर तुम्ही गेला अशा पद्धतीची माहिती दिसते. तुम्ही देखील सेल्फ स्टडी करू शकतात याच्या माध्यमातून. आलं लक्षात? म्हणजे मी तुम्हाला सर्वच गोष्टी सांगून दिलेल्या आहेत आणि फक्त आता तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे की तुम्ही अभ्यास केला पाहिजे. पुढचं आहे सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न. हे याच्यासाठी काय करा, सचिन ढवळे सरांचं पुस्तक असेल, यांचं पुस्तक वापरा तुम्ही. त्याच्यानंतर मार्केटमधून कोणतेही पुस्तक घ्या, याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. फक्त ऍट द एंड समजलं पाहिजे. आपल्या चॅनलवर देखील त्याचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघू शकतात. अशाच पद्धतीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्ही जे म्हणत होते ना की टीसीएसचे मागची प्रश्नपत्रिका मी कुठून बघू, ते देखील मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1528 जागांसाठी ऑफलाईन बॅचेस 6 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. वन अँड ओनली इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, नियर मोदी गणपती, नारायणपेठ, पुणे येथे. याच्यासाठी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा. जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल, ऑफलाईन पाहिजे असेल तर इथं नक्की भेट द्या तुम्ही. तसेच आपली विविध प्रकाशन आहेत. बघा जुलै 2023 पर्यंतच्या सर्व पेपर्सचा तुम्हाला समावेश मिळणार आहे. इथं टीसीएस आयबीपीएस टेक्निकलचं आहे हे. त्याच्यानंतर संपूर्ण मार्गदर्शक आहे सामान्य ज्ञानचं, याच्यामध्ये सर्व विषय तुम्हाला बघायला मिळतील. हे तांत्रिक घटकाविषयीचे, हे पण तांत्रिक घटकाविषयी, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, विविध पुस्तक आहेत. जर तुम्हाला पुस्तकं काही पाहिजे असेल ना आणि पुण्यामध्ये असेल तर आपलं ड्रीम पाथ आहे, मानकरवाड्यातच आहे आपलं ड्रीम पाथ. तिथं तुम्हाला एकदम कन्सेशन मध्ये पुस्तक भेटतील. तसेच एक वेबसाईटची लिंक दिलेली आहे, तर त्या वेबसाईटवरून देखील तुम्ही पुस्तक जे आहेत तर ते ऑर्डर करू शकतात. आणि जर काही माहिती पाहिजे असेल तर ती नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये, त्या सर्व प्रश्नांचं तुम्हाला इथं उत्तर मिळणार आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.